व्यवसाय एकदम आनंद वाटतो. कोणाला खाऊ घालणं म्हणजे एकदम पोरांचं पण प्रेम आहे भरपूर. माझे वडील पण हेच काम करतात. आम्ही आमच्या घरातूनच हा व्यवसाय आहे कुकिंगचा. मराठी माणसाने व्यवसायात उतरलंच पाहिजे. व्यवसायात आहे फायदा, फक्त एवढे मराठी माणसाचं बोलणं सुधारलं पाहिजे, बाकी काय नाही. प्रेमात बोललं म्हणजे सगळे होतं. तर नमस्कार मंडळी, मी राजश्री काटकर. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. सध्या मी आहे पुण्यामधल्या श्री समर्थ कृपा स्नॅक सेंटरवरती आणि माझ्या साईडला पाहू शकता. हे काकांना तर सर्व महाराष्ट्र ओळखतो. यांना डान्सिंग पोहेवाले म्हणून ओळखलं जातं. आणि या ठिकाणी आपल्याला काय काय मिळतं आणि यांची सक्सेस स्टोरी काय आहे त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. हे पोहे बनतंय आता 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 तेल टाकलंय त्याच्यात. नमस्कार नमस्कार. त्यामध्ये काय? शेंगदाणा, मिरची, अक्षय पाण्याची बाटली घे ना बाळा. मामन त्यामध्ये आता आपण काय काय टाकले? आता याच्यात आपण शेंगदाणा टाकला, मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, कोथिंबीर टाकली, कांदा टाकला, जिरं मोहरी. आणि किती किलोचे पोहे असतील? आता एक एक आपला तसा 1-1.5 किलोचा घाणा बनतो. एका टायमाला 1 किलो 1.5 किलोचा घाणा राहतो आपला. ते दर 5-5 मिनिटांनी बनवावं लागतं. 5 मिनिटं 7 मिनिटं जास्तीत जास्त. हो 50. आता या पोह्याच्या प्लेट मध्ये काय काय येतं? पोह्याच्या प्लेट मध्ये काय काय येतं? पोह्याच्या प्लेट मध्ये पोहे येतं, शेव येते, कांदा येतो, कोथिंबीर येते आणि सॅम्पल येतं मटकीचा रस्सा. नमस्कार काका. हा नमस्कार नमस्कार. बोला. तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्रवीण शिवाजी पाटील. अच्छा. सेंटरचं नाव तुमच्या? सेंटरचं नाव श्री समर्थ कृपा स्नॅक सेंटर. अच्छा. आणि हे कधीपासून सुरू झालेलं आहे? माझं आता 9 वर्ष झाले. 9 वर्ष. हो. तुम्हाला आयडिया कशी आली हे सेंटर सुरू? ही आयडिया मी या क्षेत्रात माझे वडील पण हेच काम करतात. आम्ही आमच्या घरातूनच हा व्यवसाय आहे कुकिंगचा. कुकिंग हा माझे वडील केटर्स आहेत. अच्छा. हा गावाकडे. आणि मग तुमचं गाव कुठलं आहे? आम्ही जळगावचे आहेत. जळगाव खानदेश. अच्छा. जळगाव पासून एक खेडगाव आहे. जळगाव पासून 40 किलोमीटर अंतरावर तिथं राहिलं. काय काय मिळतं आपल्या इथं? पोहे, साबुदाणा खिचडी सकाळी नाश्त्याला मिळते आणि रात्री जेवणाचं राहतं. जेवणात बरीच भाकरी, पिठलं भाकरी, कढी खिचडी, संडे स्पेशल दाल बाटी मिळते आपल्याकडे. सगळे खानदेशी आयटम राहतात आमचे जळगावचे. सगळे टोटली खानदेशी. इथंच सगळे इथं ते बनवून आणतो आणि इथं सर्व करतो फक्त. अच्छा. आणि मग इथं पोहे किती लागतात दिवसाला? तरी 30-40 किलो. 30-40 किलो. सेंटर कधी सुरू होतं? सकाळी 7:15 वाजता सुरू होतं 2 वाजेपर्यंत आणि रात्री 7:30ला जेवणाचं चालू होतं, रात्री 10-10:30 पर्यंत. अच्छा. तुम्हाला कसं वाटते व्यवसायात उतरून? व्यवसाय एकदम आनंद वाटतो. कोणाला खाऊ घालणं म्हणजे एकदम पोरांचं पण प्रेम आहे भरपूर. अच्छा. आणि मराठी माणसांनी व्यवसायात उतरलं पाहिजे त्यावर काय? मराठी माणसाने व्यवसायात उतरलंच पाहिजे. व्यवसायात आहे फायदा,
फक्त एवढे मराठी माणसाचं बोलणं सुधारलं पाहिजे, बाकी काय नाही. प्रेमात बोललं म्हणजे सगळे होतं. हो. आणि मग तुम्ही जेव्हा हे सेंटर सुरू केलं होतं तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या होत्या का? अडचणी सुरुवातीला राहता थोडासा धंदा कमी, पण पोरांचं प्रेम होतं त्याच्याने झाला सेट एकदम. आता तर एकदम व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही. कोण कोण मिळून चालू होते सेंटर? सेंटर कोण कोण मिळून? माझी मिसेस आणि मी दोघ जण. हो. अच्छा. आणि मग जेव्हा हे सुरू केलं होतं सेंटर तुम्ही, तर तेव्हा काय रेट होते ना आता काय आहेत? सुरुवातीला पोहे होतं 10 रुपये प्लेट. 10. हा, आणि मिक्स होतं 20 रुपये प्लेट. अच्छा. आता मिक्स आहे 25 रुपये प्लेट आणि पोहे 20 रुपये प्लेट. 20 रुपये. हा. अच्छा. आणि पुणेकरांना तुम्हाला काय सांगायचे? पुणेकर तर काय, पुणेकर भरपूर प्रेमळ आहेत. त्यांना काय सांगायचं. तर काका तुम्हाला डान्सिंग पोहावाला म्हणतात, तर कसं वाटतं तुम्हाला? वाटायला काय नाही, जास्त त्याचं बोलायचं हे राहतं, चांगलं वाटतं. प्रेमानं नाव दिलेलं. हो हो. कोणी व्हायब्रेटिंग पोहे म्हणतं, कोणी डान्सिंग पोहे वाले म्हणतं. अच्छा. इथला ऍड्रेस काय मग प्रॉपर? इथला ॲड्रेस ऋतुजा पार्क नियर कम्युनिस्ट कॉलेज, गुंडबंधू कॉलनी, कर्वेनगर, पुणे. तर सध्या मी आता पुण्यामधल्या श्री समर्थ कृपा स्नॅक सेंटरवरती आहे. या ठिकाणी बघू शकता फक्त 25 रुपयाची ही प्लेट आहे. त्यामध्ये आपल्याला साबुदाणा आणि पोहे मिळतात. त्यावरती बघू शकता शेव टाकलेली आहे. या तुम्हाला ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.